नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण इथे बनवणार आहोत चायनीज व्हेज फ्राईड राईस। जसा रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याप्रमाणे इथे आपण हा चायनीज व्हेज फ्राईड राईस बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे। त्यानंतर मी इथे अर्ध्या तासासाठी सोया चंक्स पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। त्यानंतर अर्ध्या तासानंतर त्यामधून पूर्ण पाणी काढून त्यांना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे शिजल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत बारीक असा कट केलेला लसूण, अद्रक, 2 हिरवी मिरची उभी कट करून, त्यानंतर उभा चिरलेला कांदा। तर अशा पद्धतीने हे सर्व आपण फ्राय करून घेणार आहोत। आणि हे सर्व फ्राय करताना कधीही गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही, हाय फ्लेमवरच हे सगळं शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून या सर्वाचा जो क्रंचीपणा आहे तो टिकून राहिला पाहिजे। स्लो गॅसवर जर तुम्ही हे सर्व शिजवाल तर हे पूर्ण नरम पडून जाईल। तर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांद्याची पात, कोबी आणि उभा चिरलेला गाजर। तर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। त्यानंतर आपण 70% जो राईस, बासमती राईस जो कुक करून घेतलेला होता तो सुद्धा त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत रेड चिली सॉस, सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस। त्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेजवान चटणी आणि हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून वरून पुन्हा कांद्याची पात टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपलं रेडी झालेला आहे चायनीज व्हेज फ्राईड राईस। बाय बाय।